सर्वजण आपण निष्ठावंत कार्यकर्ते आणि मुसगावले सर्व पवार साहेबांच्या सर्व नेतेगण आज खऱ्या अर्थानं विजय निश्चय मेळाव्यात आपण उपस्थित राहिलेला आहात. पण आज विजय निश्चय मेळाव्यात जात असताना आपण काय घेऊन जाणार आहे तर इथून पुढे येणारी लोकसभा येणारी विधानसभा याच्यात आपल्याला आपण पवार साहेबांचं हात बळकट करण्यासाठी एक निश्चय घेऊन जाणार आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्व मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. पण आपल्या जे काही आज उणिवा आहे त्या उणिवा सुद्धा आपल्याला आपल्यातून काढून टाकणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं जैन परिषद आमच्या महातालुक्यातले हे जे समोर बसलेले सगळे निष्ठावंत मावळे साहेब आमच्याकडे पक्षपोटी हे काय आमच्यासाठी नवीन माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी पक्षपोटी हे काय नवीन आहे. आम्ही प्रत्येक वेळेस स्वर्गीय सदाशिवराव तात्यांच्या काळापासून तात्यांनी केलेले कित्येक आमदार काही काळ तात्यांसोबत राहायचे. नंतरच्या काळात तात्यांना पकड देऊन ते आमदार निघून जायचे. त्याचबरोबर 2009 पासून आमच्याकडे कित्येक नेते आले. नेते आल्यानंतर त्यांनी पदं घेतली, पदं भोगली आणि ती पदं भोगून झाल्यानंतर राष्ट्रवादीला पाय लावायचं काम त्यांनी केलं. पण हा आमचा निष्ठावंत कार्यकर्ता कधीही लपवलेला नाही. साहेब अनेक लोकांच्या जमीन दिली, अनेक लोकांनी पक्ष फुटपाडण्याचा प्रयत्न केला. परंतु आमचा हा निष्ठावंत मावळा बाबासाहेबांच्या विचारानं एक संत या ठिकाणी पक्षासाठी निश्चित आमच्या लोकांना कित्येक आमिष दाखवली गेली, कित्येक वेळा आमच्यावर थोडे केसेस दाखल करण्यात आल्या. पण याच्यातून सावरून आमचा कार्यकर्ता पक्षासोबत राहिलेला आहे. हा निष्ठावंत कार्यकर्ता आता इथून पुढे काही कोणी आता फुटणार नाही. कारण सगळे प्रयोग करून झालेले आहेत आणि त्या सगळ्या प्रयोगातून देशमुख साहेबांच्या पाठीशी आमचा हा मावळा काम करायला उभा राहिलेला आहे. साहेबांच्या मतदारसंघात 2009 पासून जे आम्ही केलेली काही काम असतील, पक्षाने केलेली काही काम असतील त्याचं श्रेय घेण्याचं काम प्रत्येक वेळेस केलं जाते. त्यातून साहेब तुम्ही जलसंपदा खात्याचे मंत्री होता. साहेब 2001 ला शेरापूरच्या आंदोलनाचं काम चालू झालं. ते काम जर तुम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस या कार्यालयात आपली बूथ कमिटी मीटिंग झाली त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की ऑगस्ट 2022 मध्ये या बोगद्याचं काम पूर्ण होते आणि त्याचं पाण्याचं उद्घाटन आपल्याला करायचं. दुर्दैवाने साहेब आपली सत्ता गेली आणि आमच्या या लोकप्रतिनिधींनी या पाण्याच्या कामाचा इव्हेंट करण्यासाठी केवळ हे 2 वर्ष बोगद्याचं काम रखडवलं आणि आज आता त्यांना इलेक्शनच्या तोंडावर जो इव्हेंट करायचा आहे त्याच्यासाठी ते आता पाणी आणले जाणार आलं. या 2 कित्येक शेतकऱ्यांचं नुकसान झालं साहेब, पण याला उत्तर देणारा कोण नाही. तर आता इथून पुढे आम्ही आमच्या गावाच्या कार्यक्रमाने ठराव करून जाणार आहे विजय निश्चय मेळाव्याच्या माध्यमातून की ज्या ठिकाणी आपल्याला जे चुकीचं वाटते त्या ठिकाणी आपण बोलायला शिकलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला विरोध करायला जमला पाहिजे. जोपर्यंत आपण विरोध करणार नाही तोपर्यंत हे लोकप्रतिनिधी असतील किंवा आपले विरोधक असतील हे खोटं नाटक आपल्यावर लादत राहतील, आपल्याच समाजाचं श्रेय घेत राहतील आणि आपण फक्त बघायची भूमिका घेतल्याशिवाय काही होणार नाही. ज्या पद्धतीनं राज्यातल्या देशातल्या नेत्यांवरची ताकद तलवार उभी केली जाते त्याच पद्धतीने आमच्या मतदारसंघात आमच्या सामान्य कार्यकर्त्यांवर लढवया कार्यकर्त्यांवर सुद्धा एक तलवार उगारलेली असते कायम स्वरूपाची की
आमचे विकास निंबाळकर असतील अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये त्याची मदत केलेली आहे. आम्ही पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर ते काही बोलायला तयार नसेल. ते फक्त आम्ही आमचं काम करतोय एवढंच सांगते. यातनं काय होते आमच्या कार्यकर्त्यांची गळती होती. पण इथून पुढे साहेब आपण सगळे ताकदीनं पाठीशी उभे राहा आणि संघटित होऊन याला ताकदीनं याला विरोध करायला आम्ही तयार आहे. काही वेळेस आम्ही त्यावेळेस ताकदीनं याच्या विरोधात जाऊ त्यावेळेस याचा मार्ग काढाय यातनं आम्हाला सूट मिळते. पण त्यासाठी आम्हाला प्रत्येक वेळेस एकत्रित लढा उभारावा लागतोय. साहेब आता 19 फेब्रुवारीला आमच्या जेलाच्या पाण्याचं उद्घाटनासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा कार्यक्रम लावला असं कळतंय. मागच्या वेळेस ज्या पद्धतीनं अमित शहा सोलापूर म्हटले होते की पवार साहब ने इस महाराष्ट्र के लिए क्या किया, त्याच पद्धतीनं मोदी या ठिकाणी आल्यानंतर विचारणार आहेत की पवार साहेबांनी माढा मतदारसंघासाठी काय केलं. पण साहेब माढा मतदारसंघासाठी या कार्यकर्त्यांना सगळ्या माहिती आहे. माढा मतदारसंघासाठी पवार साहेबांनी काय केलं तर माढा मतदारसंघाच्या प्रत्येक माढा मतदारसंघाचे खासदार ज्यावेळेस पवार झाले त्यावेळेस पहिली मीटिंग पुण्याच्या आयुक्त साहेबांनी लावली. ती मान विधानसभा मतदारसंघाच्या ज्या पाणी योजना आहेत ज्या रस्त्याच्या योजना आहेत त्याच्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला गती देता येईल कशा पद्धतीने निधी उभा करून देता येईल यासाठी पवार साहेबांनी मीटिंग लावली. त्याचबरोबर आमच्या उरमडीचं पाणी हटवता येणार होतं त्याच्यासाठी एक अडथळा होता साहेब जो की कनेरच्या कालव्यातून ते पाणी आम्हाला उरमडीचं आणावं लागत होतं. त्यासाठी पवार साहेबांनी पुढाकार घेऊन ते पाणी कनेर शिवेंद्रबाबांना सांगून कनेरच्या कालव्यातून ते पाणी उरमडीचं पाणी खटावून आणण्यासाठी पवार साहेबांनी प्रयत्न केला. त्यामुळेच 2013 मध्ये त्या महाशयांनी परत मध्ये गेलं की त्याच काळात 2009 ते 14च्या काळात 2012ला दुष्काळ होता. या दुष्काळाच्या काळात कधी नव्हे ते केंद्राच्या केंद्रीय मंत्रालयाने आपल्या फळबागा टिकवण्यासाठी टँकरच्या पाण्याला अनुदान दिलं होतं. ते फक्त शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळे चालू होतं आणि तो स्पेशल मतदारसंघासाठी उभा करून दिला होता. मला आठवतंय त्या काळात पृथ्वी समीर बंधारे म्हणून नावाचा एक प्रोजेक्ट राबवला गेला. पण पृथ्वी समीर बंधारे हा प्रोजेक्ट नसून त्यावेळेस 200 कोटी रुपये आदरणीय पवार साहेबांनी दिले होतं आणि 10 कोटी रुपये आदरणीय पृथ्वीराज बाबांनी दिले होते. 210 कोटी रुपयाचे विधानसभा मतदारसंघाचे बंधारे झाले होते. जसा समीर बंधारेचा पायलट प्रोजेक्ट उभा राहिला होता तो पायलट प्रोजेक्ट फक्त पवार साहेबांच्या पुढाकाराने उभा राहिला होता. हे याला विसरता कामा नये आणि याचं उत्तर आपल्याला विरोधकांना या इलेक्शनमध्ये द्यावं लागणार आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या मनाची कुंडल बांधली पाहिजे. त्याचबरोबर आता येणारे लोकसभेचे इलेक्शन आहे. आमच्याकडे आता आम्हाला हक्काचा खासदार पाहिजे साहेब. आम्हाला हक्काचा खासदार पाहिजे. हक्काचा खासदार आणि खासदार कसा असावा. खासदार जर चांगला शिकलेला असेल सुशिक्षित असेल आणि त्याला काही नॉलेज असेल तर आमोदी बोलले साहेबांसारखं काम उभं राहतं. आमोदी बोलले साहेबांसारखं काम उभं राहतं. शिवरायांसारखं काम उभं राहतं. राष्ट्रवादीचे 2 खासदार संसद रत्न होतात. त्याच पद्धतीने साहेब आपल्या मतदारसंघात आदरणीय अभयदादा पण आमच्या मतदारसंघाचा आमचा हक्काचा माणूस आपला माणूस आम्ही खासदार केल्याशिवाय राहणार नाही.
तुम्ही फक्त तिकीट द्या आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. धन्यवाद प्रशांतजी. यानंतर